तिथे समोरच एक रूम आहे. आम्ही तिथे न जाता त्याच्या बाजूच्या खोलीत गेलो, कारण ती रूम अत्यंत महत्त्वाची होती. कारण ती होती दिघे साहेबांची खोली. आता आपण माझ्या मागे जी बघताय ती आहे आनंद दिघे साहेबांची खोली. आजच्या भागापासून आपण सुरुवात करतोय ठाणे सिरीजला. ठाणे शहर म्हणजे माझं शहर. इथेच मी लहानाचा मोठा झालो. इथे इतक्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि सांगण्यासारख्या, पण मुळात बऱ्याच गोष्टी कधी सांगितल्या गेल्याच नाही. खरं तर मी जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा ठाण्यामधल्याच गोष्टी दाखवायच्या होत्या, पण योग आला लोणारला जाण्याचा आणि सुरुवात तिथूनच झाली. पण आता लोणार आणि कोकण सिरीज संपल्यानंतर आत्ता सुरू करतोय माझ्या शहराची गोष्ट, म्हणजेच ठाण्याची गोष्ट. आता सुरुवात ठाण्यापासून करतोय म्हणजे पहिलं ठिकाण पण तेवढंच धमाकेदार पाहिजे. खूप ठिकाणं नजरेसमोरून गेली, अनेक मंदिरं आठवली, पण सुरुवात करावी असं काही सापडत नव्हतं. अखेर एक मंदिर सापडलं, ज्यापासून मी सुरुवात केली या प्रवासाची. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कोणाचं आहे, तर हे मंदिर आहे एका जिवंत देवाचं. या मंदिरात एकेकाळी जिवंत देव राहायचा. तो सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. लोक त्यांच्यासोबत जेवायचे, त्यांच्यासोबत फिरायचे, त्यांना स्पर्श करू शकत होते. महिला त्यांना राखी बांधायच्या. आजही अनेक घरात देवाऱ्यात त्यांच्या फोटोची पूजा केली जाते. या देवामुळे ठाण्याला एक नवीन ओळख मिळाली होती. तुम्हाला माहिती आहे का त्या देवाचं नाव काय आहे? त्या देवाचं नाव आहे आनंद दिघे साहेब. आता तुम्ही म्हणाल मी तर देवाबद्दल बोलत होतो, तर ठाणेकरांसाठी ही व्यक्ती म्हणजे देवच होती आणि कायम देवच राहणार. या देवाचं मंदिर म्हणजे आनंद आश्रम, जिथे सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या. आजच्या भागात आपण पहिल्यांदाच यूट्यूबवर आनंद आश्रम आणि आनंद दिघे साहेबांची खोली बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी राजेश यशवंत घाग, म्हणजेच तुमचा लाडका राजघाग. आणि आजच्या भागात आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत आनंद आश्रम आणि दिघे साहेबांची खोली. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आनंद आश्रम ही काही फिरण्याची जागा नाही. तिथे व्हिडिओ शूट करण्याची परमिशन मिळणं हे फार कठीण, पण मला मिळालेली ही परमिशन माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे मी त्या पवित्र जागेचं भान ठेवूनच हा व्हिडिओ बनवत आहे. मी आभार मानू इच्छितो अमित गुजर यांचं आणि माझा वर्गमित्र सिद्धेश आंबेकर याचं, कारण आनंद आश्रमाच्या रिलेटेड बऱ्याच क्लिप्स आणि शूटिंगची परमिशन या दोन व्यक्तींमुळे शक्य झाली. तसं बघायला गेलं तर आनंद दिघे हे नाव ठाणेकरांना आणि जुन्या पिढीला काही नवीन नाही, पण 2022 साली जेव्हा त्यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आला, तेव्हा जुन्याबरोबर नवीन पिढीने सुद्धा आनंद दिघे साहेब नक्की कोण होते हे अनुभवलं. चित्रपटानंतर प्रत्यक्षात दिघे साहेब राहत असलेले आनंद आश्रम कसं दिसतं आणि त्यांनी हाताळलेल्या वस्तू तिथे आजही आहेत का, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडले आणि त्याची उत्तरं शोधत शोधत अनेक जण आनंद आश्रमाकडे सुद्धा आले. पण तेव्हा सुरू होतं आनंद आश्रमाचं रिनोव्हेशन, त्यामुळे फारसं कोणाला इथे काही पाहता आले नाही. पण आता आनंद आश्रम एका नव्या रूपात सज्ज आहे. तुम्ही आजही आनंद आश्रमात जाऊन दिघे साहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊ शकता. फक्त दिघे साहेबांच्या खोलीत जाण्याची कोणालाही परमिशन नाही, पण खिडकीतून आतमध्ये डोकावून तुम्ही नतमस्तक होऊ शकता. पण आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पहिल्यांदाच दिघे साहेबांच्या या आनंद आश्रमाची आणि त्यांच्या पवित्र खोलीचं दर्शन घडवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तुम्हाला जर आनंद आश्रमात यायचं असेल तर ठाणे स्थानकावरून चालत चालत अवघ्या 20 मिनिटात तुम्ही इथे येऊ शकता. गुगल मॅप लावून सरळ सरळ चालत तुम्ही इथे येऊ शकता. आणि जर तुम्ही कोणालाही आनंद आश्रमाचा पत्ता विचारलात तर कोणीही तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यास मदत करेल, कारण ही जागा म्हणजे श्रद्धास्थान आहे प्रत्येक ठाणेकरांसाठी. मी आणि माझा मित्र स्वप्नील आम्ही पोचलो आनंद आश्रमाजवळ, पण आत जाण्याआधी आम्ही बाजूलाच असलेल्या दिघे साहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. हे स्मारक इतकं अप्रतिम आहे आणि त्यातील दिघे साहेबांचे डोळे इतके बोलके आहेत की तुम्ही प्रत्यक्षात साहेबांना नजरेसमोर बघताय असा भास होतो.
या स्मारकाच्या बाजूलाच तुम्हाला आनंद आश्रम बघावयास मिळेल। मग आम्ही पोहोचलो आनंद आश्रमाजवळ। अतिशय सुंदर अशी आनंद आश्रमाची वास्तू आपली नजर हटूच देत नव्हती। दिघे साहेबांच्या आयुष्यातील अनेक घडामोडींचा एकमेव साक्षीदार म्हणजे हा आनंद आश्रम। हा आनंद आश्रम म्हणजे त्यांचं कार्यालय। इथूनच सर्वांना न्याय मिळायचा। आपला जास्तीत जास्त वेळ ते या शाखेत घालवायचे, जेणेकरून कोणालाही न्याय मिळायला उशीर होऊ नये। ही शाखा म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं, कारण ते नेहमी म्हणायचे, शाखा हेच माझं घर, रात्रंदिन साथ देणारे शिवसैनिक हेच माझे बंधू, समस्या घेऊन येणारे नागरिक हेच माझे आतेष्ट, आणि त्यांच्या समस्यांची झालेली यशस्वी उकल म्हणजे माझं ऐश्वर्य। आनंद आश्रमाच्या बाहेर आजही अनेक लोकांची गर्दी बघायला मिळते। अनेक शिवसैनिक आजही दिघे साहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करतात। आजही अनेक नगरसेवक आणि नेते मंडळी दिवसातून एकदा का होईना इथे हजेरी लावतात। सध्या तुम्ही स्क्रीनवर जो बघताय हा आहे जुन्या आनंद आश्रमाचा फोटो। रिनोव्हेशन नंतर वरती एक मजला अजून वाढवण्यात आला आहे। आधी हा मजला नव्हता। बाहेरून विटांचं बांधकाम आणि त्याला नक्षीदार लाकडांची जोड यामुळे आनंद आश्रमाला एक वेगळाच लुक आलाय। आनंद आश्रमावर आजही भगवा फडकत आहे, तर एखाद्या मंदिराप्रमाणेच आजही सर्वजण चपला बाहेर काढून मगच आत जातात। आश्रमाच्या बाहेरचा हाच तो रस्ता जिथे रक्षाबंधनाच्या दिवशी दिघे साहेबांना राखी बांधण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा लागायच्या। आता आपण जाऊया आतमध्ये, म्हणजेच दिघे साहेबांच्या दरबारात। हीच ती भव्य जागा जिथे अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन यायचे। हाच तो सभागृह जिथे एखादा रिकाम्या हाताने आला तरी भरलेल्या हातानेच बाहेर पडायचा। दररोज सकाळी आश्रमात जनता दरबार भरायचा। परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते तत्काळ सोडवायचे। आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी 6 वाजल्यापासून जमलेले असायचे। दिघे साहेब लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे। बघतो नंतर करतो अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती। तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना लगेच फोन लावायचे। त्यामुळे अन्याय करणाऱ्या सगळ्यांच्याच मध्ये त्यांचा धाक निर्माण झाला होता। आत गेल्या गेल्या नजरेसमोर पडतो तो दिघे साहेबांचा भला मोठा फोटो। या फोटोची ताकद तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही समजणार, त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जावं लागेल। हा फोटो इतका जिवंत वाटतो की असं वाटतं दिघे साहेब खरंच तुमच्याकडे बघतायत। या फोटोच्या खालीच दिघे साहेबांची काळ्या पाषाणातील एक सुंदर मूर्ती आहे। या फोटोची आणि मूर्तीची डेली अगदी न चुकता पूजा केली जाते। जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आजही अनेक लोक या फोटोचं दर्शन घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात। आता व्हिडिओ आनंद आश्रमावरती आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटेल मी दिघे साहेबांबद्दल संपूर्ण माहिती सांगेन, पण त्यांची कारकीर्द इतकी मोठी आहे की त्यासाठी एक व्हिडिओसुद्धा कमी पडेल। तरी पण त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर दिघे साहेबांचं संपूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे। हा आनंद आश्रम ज्या टेंबीनाका परिसरात आहे त्याच परिसरात ते लहानाचे मोठे झाले। ठाण्यातल्या बाळासाहेबांच्या सभेला त्यांची नेहमी हजेरी असायची। बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावरती चांगलाच प्रभाव पडला आणि त्यांनी शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं। लोकसेवेसाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं। त्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांनाही लांब केलं। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिघेंनी कार्यालयातच राहायला सुरुवात केली। ठाण्यातील पहिला नवरात्र उत्सव आणि ठाण्यातली पहिली दहीहंडी
त्यांनीच सुरू केली. त्यांच्या या धर्मनिष्ठेमुळे ते धर्मवीर म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय झाले. दिघे साहेबांच्या फोटोचं आणि मूर्तीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला एक टेबल आणि खुर्ची दिसेल. हाच तो टेबल आणि खुर्ची जो दिघे साहेब वापरायचे. इथेच ते बसायचे आणि नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घ्यायचे आणि त्यावर त्वरित ॲक्शन घ्यायचे. ज्या खुर्चीवर दिघे साहेब बसायचे त्या खुर्चीत आज त्यांचा फोटो ठेवून आजही मनोभावी त्यांची पूजा केली जाते. दिघे साहेबांना सिगरेट पिण्याची सवय होती, त्यामुळे त्यांच्या फोटोसमोर सिगरेटचं पाकिट आणि माचीस ठेवण्यात आल्याचं दिसून येतं. याच खुर्चीच्या मागे आपल्याला आनंद आश्रमचा लाकडी फलक नजरेस पडतो. हा फलक जुन्या आनंद आश्रमातील आहे. तुम्ही जर दिघे साहेबांची ही खुर्ची नीट बघाल तर जिथे आपण हात ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला राखी बांधल्याचं दिसून येईल. दिघे साहेब आज 22 वर्ष झाली आपल्यात नाही, तरीही फक्त त्यांच्यावरील प्रेमापोटी महिला वर्गाने या खुर्चीत त्यांचं अस्तित्व समजून त्याला राखी बांधल्याचं दिसून येतं. हा सर्व प्रकार बघून एकच गोष्ट मनात आली की माणसं कमवावीत तर दिघे साहेबांसारखी. या टेबलाच्या बाजूला तुम्हाला अजून एक टेबल आणि खुर्ची दिसेल. हा सुद्धा त्यांच्या वापरातीलच आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि कधी कधी ते स्वतः इथे बसून लोकांच्या समस्या सोडवत असत. या टेबलाच्या मागे तुम्हाला भिंतीवर एक 3D फोटो दिसेल. हा जुना नाही, नव्याने बनवण्यात आला आहे. इतर लोकांसाठी फक्त हा एक आर्ट पीस असेल, पण माझ्यासाठी हा त्यांचा जीवन प्रवास आहे. ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. हा फोटो नीट बघितलात तर तुम्हाला दिसेल दिघे साहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे 10 फोटो एकत्र करून हा 3D आर्ट बनवण्यात आला आहे. सुरुवात करूया पहिल्या फोटोपासून. तो म्हणजे दिघे साहेब आणि दहीहंडी. ठाण्यातील पहिली दहीहंडी दिघे साहेबांनी सुरू केली. आजही महाराष्ट्रात दहीहंडी कुठली फेमस असेल तर ती आमच्या ठाण्याची. याच्या खालीच तुम्हाला दिसेल दिघे साहेब आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तिसरा फोटो आहे दिघे साहेबांचा आणि ठाण्याचे दुर्गेश्वरी देवीच्या पूजेचा. 1978 साली साहेबांनी टेंबी नाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली. दिघे साहेबांनंतर सुद्धा आज या उत्सवाची परंपरा चालू आहे. चौथा फोटो आहे दिघे साहेब शिवलिंगाला अभिषेक करताना. फार कमी लोकांना माहीत असेल हा फोटो कुठला आहे, तर सांगतो. हा फोटो आहे तलावपाळी तलावाच्या मधोमध असलेल्या शिवमंदिराचा. याच मंदिरातील शिवलिंगाची दिघे साहेब पूजा करत असत. पाचवा फोटो आहे दिघे साहेबांचा आणि त्यांच्या मागे त्या काळातील शिवसेना पक्षाचं चिन्ह तुम्हाला दिसेल. त्याच्या पुढच्या फोटोमध्ये दिघे साहेब अण्णा हजारे यांच्यासोबत तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर आपण पाहू शकतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वतः आनंद दिघे साहेबांना टिळा लावताना. दिघे साहेबांवरती बाळासाहेबांचा खूप प्रभाव होता, त्यामुळे ते बाळासाहेबांना आपला गुरु मानायचे. त्यांच्या आयुष्यात बाळासाहेबांची जागा खूप महत्त्वाची होती. त्याच्याच खाली आपण आनंद दिघे साहेब आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आपण पाहू शकतो. या 3D फोटोच्या बाजूला आपण पाहू शकतो ठाण्याची दुर्गेश्वरी देवीची सुंदर मूर्ती. दुर्गेश्वरी देवीच्या मूर्तीच्या बाजूलाच आपण पाहू शकतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती. तर तिथेच एका कोपऱ्यात वाघाची मूर्ती दिसेल. जुन्या आनंद आश्रमात अशी सेम मूर्ती होती. कदाचित ही ती असूही शकते. तिथूनच थोडं पुढे गेल्यानंतर समोरच एक पिंपळाचं झाड दिसेल, जे आश्रमाच्या आतच आहे. जर तुम्ही धर्मवीर चित्रपट नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की याच झाडाची पूजा करताना दिघे साहेब त्यात दाखवले गेले आहेत.
पिंपळाच्या झाडाची पूजा का असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं की सनातन धर्मात पिंपळाला देवांचं वृक्ष म्हटलं जातं. झाडाच्या प्रत्येक पानावर देवतांचा वास असतो असं म्हणतात. विशेषतः शनिवारी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे अनेक जण पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. झाडाच्या पायथ्याशी अनेक दगडी नक्षीदार अवशेष ठेवल्याचं दिसून येतं. पिंपळाचं झाड बघून झाल्यानंतर पुन्हा आलो मुख्य दरवाजाजवळ. तिथे समोरच एक रूम आहे. आम्ही तिथे न जाता त्याच्या बाजूच्या खोलीत गेलो, कारण ती रूम अत्यंत महत्त्वाची होती, कारण ती होती दिघे साहेबांची खोली. आता खरं तर पावलं जड झाली होती, कारण मी अशा जागी जाणार होतो जिथे त्यांनी बराच वेळ घालवला होता. पण त्या खोलीच्या आधी एक खोली लागते. आधी आपण ती बघणार आहोत. या खोलीत सुद्धा कार्यकर्त्यांसाठी टेबल आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. एका भिंतीवरती शिवसेनेचं तेव्हाचं चिन्ह म्हणजे वाघाचा मुखवटा दिसेल, तर दुसऱ्या भिंतीवर एक लहानसा बोर्ड दिसेल, ज्यावरचा संदेश वाचून तुम्हाला कळेल की दिघे साहेबांसाठी ही शाखा आणि जनता नक्की काय होतं. या बोर्डच्या खाली तुम्हाला एक टेलिफोन नजरेस पडतो. सध्या मोबाईलच्या युगात असा टेलिफोन बघायला मिळत नाही, पण तेव्हा असे टेलिफोन खूप वापरले जायचे. फक्त 50 पैसे टाकून तेव्हा कॉल लावला जायचा. हाच तो टेलिफोन ज्यावरून तेव्हा महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संपर्क साधला जायचा. दिघे साहेब स्वतः हा फोन त्या काळात वापरायचे. काळ्या रंगात असलेला हा फोन अजूनही छान पद्धतीने जपून ठेवला आहे. गोल फिरणारा डायल पॅड तर लक्ष खेचून घेतो. या फोनच्या बाजूलाच आहे दिघे साहेबांच्या खोलीची खिडकी. तुम्ही जर कधी इथे आलात तर तुम्हाला या खिडकीतून आतल्या खोलीचं दर्शन घेता येईल. या खोलीत जाण्याची काही ठराविक लोकांनाच परमिशन आहे, कारण ही जागा अत्यंत पवित्र मानली जाते. आता तुम्ही जो फोटो स्क्रीनवर बघताय हा आहे जुन्या आनंदाश्रमातील फोटो. तेव्हासुद्धा या सगळ्या वस्तू अशाच सांभाळून ठेवल्या होत्या. खिडकीतून आत बघितल्यानंतर तुम्हाला आतल्या अनेक गोष्टी नजरेस पडतात. त्यांची खुर्ची, त्यांचा फोटो, त्यांच्या गुरूंचा फोटो, अशा अनेक गोष्टी नजरेस पडतात. मी सुद्धा त्या पूजनीय वस्तूंचं दर्शन घेतलं. खिडकीतून तुम्हाला एक फॅक्स मशीन नजरेस पडते, जी खिडकीच्या अगदीच जवळ ठेवलेली आहे. आता आपण घेणार आहोत दिघे साहेबांच्या खोलीतील त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं दर्शन. कदाचित हे यूट्यूबवर पहिल्यांदाच होतंय, त्यामुळे माझीही धडधड तेवढीच वाढली. त्यामुळे सर्व गोष्टींचं भान ठेवून हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची पूर्ण काळजी मी घेतली आहे. रूमचा दरवाजा उघडून आत गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे तिथली शांतता. आधी तर बराच वेळ मी संपूर्ण रूम एकाच जागी उभा राहून पाहत राहिलो. दिघे साहेबांच्या अनेक वस्तू पद्धतशीर व्यवस्थितपणे कपाटात लावून ठेवलेल्या दिसत होत्या. आत्ता आपण जाणून घेऊया या सर्व वस्तूंबद्दल. सगळ्यात पहिलं माझं लक्ष गेलं तर भिंतीजवळ असलेल्या त्रिशूळकडे. दिघे साहेब हे देवी भक्त आहेत हे सर्वांना माहीत आहे. आपल्या टेंबी नाक्याच्या देवीच्या हातात सुद्धा त्रिशूळ आहेत. तसेच तुम्ही नीट बघाल तर दरवर्षी तिथे त्रिशूळाची पूजा केल्याचं सुद्धा दिसून येतं. नवरात्री काळात भेटवस्तूच्या स्वरूपात अनेक त्रिशूळ त्यांना मिळाल्याचं सांगितलं जातं. त्रिशूळ बघून झाल्यानंतर तिथे खाली तुम्हाला एक खुर्ची दिसेल. ही आनंद दिघे साहेबांची खुर्ची. याच खुर्चीत ते बसायचे. बाहेर दरबारात ठेवलेल्या खुर्चीप्रमाणेच या खुर्चीत देखील दिघे साहेबांचा फोटो
आणि त्यांच्या फोटोसमोर सिगरेटचं पाकिट, माचीस आणि एक रुमाल ठेवल्याचं दिसून येतं. दिघे साहेबांच्या खुर्चीच्या बाजूच्या खुर्चीवरती जो फोटो दिसतोय तो आहे दिघे साहेबांच्या गुरूंचा म्हणजे श्रीधर स्वामी महाराजांचा फोटो. दिघे साहेबांनी कायम त्यांचा हा फोटो याच खुर्चीवर ठेवला. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कार्यांकडे आपल्या गुरूंचं लक्ष आहे आणि आपल्या हातून सतत चांगलंच काम व्हावं असा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. तुम्ही जर धर्मवीर चित्रपट नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की अनेक चित्रपटांच्या सीनमध्ये हा फोटो तुम्हाला नक्की दिसला असेल. या फोटोच्या बाजूला तुम्हाला अनेक देवदेवतांच्या मूर्त्या बघावयास मिळतील. यात गणपती, दुर्गा माता, भगवान विष्णू, विठोबा रुक्माई यांच्या मूर्त्या समाविष्ट आहेत. या मूर्त्या भेटवस्तू स्वरूपात मिळाल्याचं सांगितलं जातं. या मूर्तींच्या वरती भिंतीवर तुम्हाला गगनगिरी महाराजांचा फोटो बघायला मिळतो. गगनगिरी महाराज हे भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते. या सर्व गुरूंच्या फोटोच्या बाजूला अजून एक महत्त्वाच्या व्यक्तीचा फोटो आहे. ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 साली ठाण्यामध्ये जेव्हा पहिली जाहीर सभा घेतली होती हा त्याच सभेतला फोटो आहे. त्यामुळे हा फोटो दिघे साहेबांसाठी खूप स्पेशल होता. या फोटोच्या बाजूला तुम्हाला काचेच्या कपाटात काही विलक्षण गोष्टी बघायला मिळतील. त्यात पहिली गोष्ट म्हणजे चाबूक. हा चाबूक फक्त शोसाठी नाही ठेवलाय तर त्या काळात दिशाहीन झालेल्या, वाट चुकलेल्या अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींवरती या चाबकाचा प्रयोग झालाय. आजही हा चाबूक बघताना अंगावर काटा येतो. म्हणजे विचार करा त्या काळात या चाबकाची भीती काय असेल. या चाबकासोबतच अनेक छोट्या मोठ्या तलवारी, चाकू, काठी अशा अनेक त्यांच्या वापरातल्या गोष्टी ठेवल्याचं दिसून येतं. तिथेच बाजूला ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः असं लिहिलेला एक गोल फलक दिसेल. सगळ्यांनाच माहीत असेल की दिघे साहेब हे मच्छिंद्रनाथांचे सुद्धा भक्त होते. शिवाय ते मलंगगड मुक्तीचे प्रणेते सुद्धा होते. तिथेच खाली विठोबा रुक्माईची मूर्ती नजरेस पडते आणि त्यांच्या बाजूला तुम्हाला कलश दिसतील. हे कलश दिघे साहेबांच्या पूजेच्या सामानातील कलश आहेत. अनेक फोटोंमध्ये तुम्हाला ते कलश बघायला मिळतात. आणि त्यांच्या खालीच तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट दिसेल. ते बघून खरं तर डोळ्यात पाणी येतं. ते म्हणजे दिघे साहेबांचे कपडे. बराच वेळ त्या कपड्यांवरून नजर हटतच नव्हती. या कपाटाच्या बाजूला भिंतीवर योगाभ्यास करत असलेल्या एका ऋषींचा फोटो आहे. तर त्यांच्या बाजूलाच नागाचा फोटो सुद्धा आहे. या फोटोच्या खाली तुम्हाला दिघे साहेबांची एक खुर्ची सुद्धा बघायला मिळते. या खुर्चीच्या बाजूला तुम्हाला अजून एक काचेचं बंद कपाट बघायला मिळतं. त्याच्या पहिल्या कप्प्यात 2 फोटो बघायला मिळतात. पहिला फोटो आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावरती टेंबी नाका येथील आई भवानी मातेच्या मंडप पूजनाचा सोहळा आयोजित करत असत. त्याचीच ही एक दुर्मिळ आठवण. आज दिघे साहेब आपल्यात नाहीत तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांची ही परंपरा आजवर चालू ठेवली आहे. तर त्याच्या बाजूलाच तुम्हाला जुन्या आनंद आश्रमाच्या याच खोलीचा फोटो दिसेल ज्यात सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या तुम्हाला मी मगाचपासून दाखवतो. त्याच्याच खालच्या कप्प्यात तुम्हाला गोलाकार आकाराची टोपी दिसेल. ठाण्यातील आदिवासी पाड्यातील लोकांनी ही टोपी भेट दिल्याचं सांगण्यात येतं. तर त्याच्या बाजूला तुम्हाला जो भगवा झेंडा दिसतोय तो त्यांच्या गाडीवरील भगवा ध्वज आहे. त्याच कप्प्यात तुम्हाला लॅमिनेशन केलेली 3 ते 4 कात्रणं दिसतील. ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. पहिलं म्हणजे आईंवरती दिघे साहेबांनी केलेली एक सुंदर कविता. त्याखाली जगातील सर्व आईंना समर्पित असं लिहून त्यांनी सही केल्याचं दिसून येतं. जेव्हा दिघे साहेबांना तुरुंगवास झाला होता तेव्हा त्यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र सध्या तुम्ही स्क्रीनवर बघताय. अतिशय सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं त्यांचं पत्र आणि त्याखाली त्यांची सही. तर त्याच्याच बाजूला दिवाळी शुभेच्छा पत्र दिसेल जे त्या काळात छापलं गेलं असेल. दिघे साहेबांना लहान मुलांची खूप आवड होती. अशाच कोणत्या तरी विद्यार्थिनीच्या गृहपाठाच्या वहीच्या पानावरती खूप खूप मोठी हो असं लिहून त्यांनी त्यांची सही केल्याचं दिसून येतं. तसेच जुन्या आनंद आश्रमात दिघे साहेब काम करत असल्याचा फोटोसुद्धा आपल्या नजरेस पडतो. मगाशी खिडकीतून तुम्ही जी फॅक्स मशीन बघितली हीच ती फॅक्स मशीन.
त्या काळात त्यांना ज्या ज्या विभागातील अधिकाऱ्यांना पत्र द्यायचे असेल त्यांना ताबडतोब या मशीनवरून ते लेटर फॅक्स करायचे। सध्या जिथे ही मशीन ठेवले त्याच खिडकीखाली जमिनीवर दिघेसाहेब कधीकधी गोधडी टाकून त्यावर आराम करायचे असेही बरेच सहकारी सांगतात। खोलीच्या एका भिंतीजवळ शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह दिसेल, तर त्याच्या मागे भिंतीवर तुम्हाला 2 फोटो दिसतील। त्यातील पहिला फोटो आहे दिघेसाहेबांच्या मातोश्रींचा, तर त्याच्या बाजूला जो दुसरा फोटो दिसतोय तो आहे दिघेसाहेबांच्या वडिलांचा। दिघेसाहेब हे धर्मवीर होते, त्यामुळे हिंदू देवदेवतांचे अनेक फोटो तुम्हाला या खोलीत बघायला मिळतात। त्यामध्ये भगवान परशुराम, काली माता, भगवान सत्यनारायण अशा अनेक फोटोंचा समावेश आहे। दिघेसाहेबांच्या या खोलीतून बाहेर पडताना पुन्हा एकदा मी डोळे भरून सर्व काही बघून घेतलं आणि या खोलीतून बाहेर पडलो। आजपर्यंत कुठल्याही यूट्यूबरला या खोलीपर्यंत जाण्याचा योग आला नाही। नशिबाने ती संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वतःला कुठेतरी भाग्यवान समजतो आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवू शकलो याचं मला तितकंच समाधान आहे। तुमच्यातल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी दिघेसाहेबांबद्दल जास्त काही माहिती सांगितलीच नाही, ते कोण होते, त्यांचं कार्य काय। तर मुळात हा व्हिडिओ फक्त आनंद आश्रम आणि दिघेसाहेबांची खोली आणि त्यांच्यावरील वस्तूंवर आधारित होता। आणि राहिला प्रश्न दिघेसाहेबांबद्दल, तर त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांच्यावर आधारित धर्मवीर हा सिनेमासुद्धा अपुरा पडला, म्हणून लवकरच धर्मवीर 2 सुद्धा येतोय आणि कदाचित धर्मवीर 3 सुद्धा येईल। दिघेसाहेबांबद्दल थोडक्यात सांगायचं तर दोन्ही खिशे रिकामे असताना सुद्धा लोकांना भरभरून देणारा एक देव माणूस। या व्हिडिओच्या निमित्ताने मी आनंद आश्रमसारख्या मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवलं। तुम्हाला हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या। हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा प्रयत्न कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। सध्या तरी आनंद आश्रमावरचा डिटेल इन्फॉर्मेशन देणारा हा एकमेव व्हिडिओ आहे, त्यामुळे ही दुर्लभ माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायला मला मदत करा। या व्हिडिओची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। ठाण्यावर आधारित हा माझा पहिला व्हिडिओ होता। अजूनही अनेक व्हिडिओ येतील, ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझ्या इंस्टाग्राम ID वरती मला मेसेज करा किंवा कॉल करा। आणि अत्यंत महत्त्वाचं, आनंद आश्रम हे आम्हा ठाणेकरांसाठी एक मंदिरच आहे, त्यामुळे इथे कधी आलात तर दिघेसाहेबांच्या फोटोचं दर्शन घ्या। वाटलंच तर त्यांच्या फोटोसोबत एक फोटोही काढा, पण या जागेचा पावित्र्य भंग होईल असं काहीही करू नका। आणि हो, दिघेसाहेबांच्या रूमकडे जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका। खिडकीतून दर्शन घेऊन माघारी फिरा आणि आनंद आश्रमात शांतता ठेवा। चला तर मग भेटूया पुढच्या एका धमाकेदार भागात, ठाण्यातल्या एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा। हा राजघाग इथेच घेतो तुमची रजा। धन्यवाद।